मित्रांनो, आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील. तुमच्यापासून कुणीही दूर जाणार नाही. लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील. तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ना ते अजून जळतील. आणि तुमच्यात अशा काहीतरी बदल घडेल की ज्यामुळे जे लोक तुमच्याजवळ आहेत ना, जे लोक तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. त्यासाठी आपण 3 टिप्स सांगणार. ते तुम्ही खूप आवर्जून बघा आणि ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल. नंबर 1, स्माईल. मित्रांनो, आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते. मग स्माईल म्हणजे नेमकं तरी काय? स्माईल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी हसत राहिलं पाहिजे. स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे. जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय, कुठेही जाताय, कुठेतरी जाताय, त्यावेळी तुम्ही प्रसन्न दिसले पाहिजे. त्याच्यातच खूप मोठा आनंद दडलेला आहे. ते आपण म्हणतो ना, चेहरा हसरा दिसला पाहिजे, खुश दिसला पाहिजे. यामुळे लोकांना आपल्याकडे बघून खूप छान वाटतं. त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. जरी ते काही विचारात असतील, तर दुःखात असतील, तर ते आपल्याकडे बघून विचार करतील की अरे, हा नेहमी कसा प्रसन्न असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारे लोक आपली स्माईल बघून आपल्यावर अजून जास्त जळतात. त्यांना असं वाटतं की अरे, याला कोणत्या गोष्टीची खुश असते प्रत्येक वेळेस. आणि बऱ्याचशा लोकांना असंच असतं, ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात. म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसलं पाहिजे. लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे, अरे तू का खुश आहेस, तू कसं काय नेहमी खुश राहतोस. आणि जर कुणाला जलस फील करून द्यायचं असेल, कुणाला जळवायचं असेल ना, तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे. आणि कुठेतरी स्माईल केल्यामुळे, खुश राहिल्यामुळे आपल्या मनातही आनंद येतो. आपण खरोखर खुश राहायला शिकतो. कारण बघा, ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्या मनात काही ना काही विचार सुरू असतात आणि त्या विचारांमुळे आपण अजून दुःखी होतो. अगदी त्याचप्रमाणे आपण खुश असलो तर आपल्या मनात चांगले विचार आणि आपण खुश राहायला शिकतो. आणि यामुळे आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो. बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून खूप छान वाटतं. त्यांना आपल्यासारखं बनावंसं वाटतं. नंबर 2, वायफळ बळबळ करू नका. फालतूचं काहीही बोलू नका. बघा, आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून सगळ्या जगाला जिंकू शकतो. त्याचप्रमाणे आपण काहीही फालतू बोलून, वायफळ बळबळ करून अख्ख्या जगाला आपल्यापासून दूर सुद्धा करू शकतो. बघा, बोलणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो, फालतूचं काही काही बळबळ करणारा नाही. असं लोक आपल्यालाही नाही आवडत आणि तुम्हालाही नाही आवडत, ते तुम्हाला माहीतच असेल. जो व्यक्ती उगाच तुमच्या जवळ येतोय, त्याच्या काहीही सांगतोय, उगाच काही बळबळ करतोय, ज्यात काहीही तथ्य नाही आहे, एखाद्या टॉपिकवर काहीतरी बोलतोय, पण खूप घुमून फिरून सांगतोय, तर अशा व्यक्ती आपल्याला बोरिंग. त्यामुळे बळबळ करायची, पण तात्पुरती, जोपर्यंत आहे तोपर्यंत. अगदी तेच आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला कुणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाही आहे. म्हणून वायफळ बळबळ करणे तेवढंच सांगा जेवढं सांगण्याची गरज असते. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची नसते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात. आणि तुम्हालाही माहीतच असेल ना की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोक आपल्याला देतात. म्हणूनच ठरवून घ्या, तितकंच बोलायचं जितकी गरज आहे, तिथेच बोलायचं जिथे त्याची गरज आहे. हा असा एखादा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यात ज्याच्याजवळ आपण हवं तितकं वायफळ बळबळ करू शकतो. त्याच्याजवळ बोला, त्याला सगळं काहीतरी सांगा. पण बघा, प्रत्येकाला सगळं काही सांगत बसू नका. याने लोक बोर होतात आणि दूर जातात आणि यामुळे तुमची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत कमी होते. लोकांना तुम्ही नको नकोसे वाटायला लागता.
पण याउलट जर तुम्ही जितकी गरज आहे तितकंच बोललात आणि महत्त्वाची गोष्टीच बोललात ना, तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. नंबर 3, सकारात्मक दृष्टिकोन. बघा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपलं ॲटिट्यूड. हा कसा असला पाहिजे ते बघू. आपला सकारात्मक दृष्टिकोनामुळे, आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपल्या सगळ्यात जास्त प्रभाव पडतो. यामुळे आपली चांगली ओळख होते. चार चौघात आपला अपमान करत नाही. लोक चार चौघात आपल्या मागून सुद्धा आपली रिस्पेक्ट करतील, हे तुम्हाला समजून घ्या. आणि आपले मित्र, आपल्या आजूबाजूचे, आपले नातेवाईक, आपल्या कुटुंबातले आपल्या कधीच कमी न समजणार नाहीत. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुमचा सकारात्मक दृष्टी. तुमच्या विचारांशी तुम्ही पॉझिटिव्ह राहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता, त्यांच्याशी बोलता, जेव्हा पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक गोष्टी बोला, फेक आणि वरवर नाही, आतून सुद्धा नाही. आणि मग बघा, ती व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूने बोलायला लागेल. त्या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटायला लागेल. जेव्हाही काही वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतीही सिच्युएशन असेल, कधीकधी आपल्याला राग येतो. अशा वेळी शांत राहा, त्या गोष्टीतली सकारात्मकता शोधा. कधीकधी गरजेचं असतं समजदार बनणं. प्रत्येक वेळी राग करून चालत नाही, प्रत्येक वेळी पटापट निर्णय घेऊन चालत नाही. अशा वेळी कामात येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन. आणि या आपल्या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळं बनतो, लोकांच्या नजरेत चांगले बनतो, अट्रॅक्टिव्ह बनतो. तेच महत्त्वाचं आहे. आणि बघा, काहीही झालं तरी थांबू नका. त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत. मग भलेही त्यात तुम्हाला अपयश येत असेल, तुमच्या मनासारखं घडत नसेल, काही झालं तरी सकारात्मक करा. दुःखी होऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास नेहमी ठेवा. नेहमी चेहऱ्यावर एक हसू ठेवा, विनाकारण बोलू नका आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मग बघा यार, सगळे कसे तुमच्याकडे आकर्षित होतात. तर मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.